नमस्कार, मी राहुल कुलकर्णी. जरी ही बातमी टाटा कन्सल्टन्सीच्या नाशिक इथल्या धर्मांतर आणि कॉर्पोरेट जिहाशी निगडीत असली, कारण त्याला तसं नाव दिलं आहे, तरी व्यापक पातळीवरती नॉट ओन्ली बिकॉज दिस पर्टिक्युलर इन्सिडन्स किंवा हे टाटाच्या एच आरबद्दलचं मत नाही, जनरल स्टेटमेंट आहे. आणि कारण मी स्वतः इतक्या कॉर्पोरेट्समध्ये काम केल्यानंतर एच आरनं ह्या सगळ्या प्रकरणामध्ये जो काही हलगर्जीपणा केला, त्याच्यानंतर माझे वैयक्तिक अनुभव 25-26 वर्षानंतरच्या माझ्या कॉर्पोरेटमधल्या प्रवासाचे, इतरांच्याकडनं मी ऐकलेले अनुभव वेगवेगळ्या कंपन्यातले, नॉट व्हेअर आय ॲक्च्युली वर्क. आणि त्यामुळं एच आर ह्या संस्थेबद्दल माझं स्वतःचं मत अत्यंत नकारात्मक आहे, अत्यंत नकारात्मक. एच आर ही जी आस्थापना आहे कुठल्याही कंपनीतली, कारण आता पॉश संदर्भातले प्रिव्हेन्शन ऑफ सेक्शुअल हॅरॅसमेंट संदर्भातले टाटाचेच इनसाईड रिपोर्ट्स जे सांगतायत, तर ते असं दाखवत आहेत. आणि इथे डिस्क्लेमर आहे की प्रिव्हेन्शन ऑफ सेक्शुअल हॅरॅसमेंट अर्थात पॉशचा गैरवापर होत नसेल असं मी अजिबात मानत नाही. मोठ्या प्रमाणामध्ये कॉर्पोरेट्समध्ये अंतर्गत स्पर्धेमधनं पुढची महत्त्वाची पदं मिळवण्यासाठी किंवा जी नैसर्गिक मानवी प्रवृत्ती आहे तिला एखादं विकृत रूप आलं की मग बॉसचे सगळे फायदे घेण्यासाठी म्हणून जे लोक पॉशचा गैरवापर करतात ती प्रकरणं बाजूला ठेवून पण ते करतात असं माझं मत आहे. एच आर ह्या संकल्पनेबद्दल बोलताना माझं असं मत आहे की एच आर ही मॅनेजमेंटची बटीक असते, सॉरी टू से. म्हणजे कित्येक म्हणजे टी सी एसमध्ये पण जो ले ऑफ झाला, अचानकच लोकांना काढून टाकलं आणि अत्यंत मोठमोठ्या आय टी कंपनीमध्ये हे सुरू आहे, त्यावेळेला एच आरची जबाबदारी ही मॅनेजमेंट आणि कर्मचारी याच्यामध्ये कर्मचाऱ्यांच्या हिताचं रक्षण करणं, त्याला त्याच्या कुटुंबाचा विचार करणं. पण ऑल ऑफ सडन मी अशा खूप न्यूज एजन्सीमध्ये पण पाहिलं आहे की सडनली लोकांची 15-15, 16-16 वर्षाची करिअर एका अत्यंत व्हिम्झिकल मॅनेजमेंटच्या नेमलेल्या प्रतिनिधीमुळं संपलेली आहे, राईट. म्हणजे असे मी अत्यंत अकार्यक्षम संपादक बघितलेले आहेत की ज्यांना ते ज्या आस्थापनामध्ये काम करतात त्या आस्थापनात ती संस्था पुढं घेऊन जाण्याच्या दृष्टीनं जो काही त्यांच्याकडे भाव असायला हवा तो शून्य आहे. आणि नंतर बघितलं की त्या अनेक संस्थाच्या डिग्रेड होत गेल्या. पण मग असं घडत असून सुद्धा एच आर नावाची आस्थापना ही करते काय, तर ती एवढंच करते की जो इमिडिएट बॉस आहे त्याच्या हिताचं रक्षण करणं आणि व्यापक पातळीवरती जे मॅनेजमेंटनं नेमून दिलेलं काम आहे तेवढं करणं. त्यामुळं लेबर मिनिस्ट्रीने आता काय करण्याची गरज असेल तर ती एच आर हे जे काही आस्थापना ह्युमन रिसोर्स म्हणून आपण पाहतो, तर त्याची रिस्पॉन्सिबिलिटी अधिक व्यापक पातळीवरती निश्चित करण्याची गरज आहे. आणि म्हणून ज्या वेळेला मी पॉश संदर्भातल्या टाटाच्याच आकडेवारीनुसार असं दिसतं आहे की फायनान्शियल इयर 2024-25मध्ये एकूण 110 प्रिव्हेन्शन ऑफ सेक्शुअल हॅरॅसमेंटच्या केसेस आल्या होत्या, ज्याच्या 66 कायम ठरल्या. 2025-26मध्ये एकूण 125 तक्रारी आल्या, त्यापैकी 78मध्ये कायम ठरल्या. आणि असं दिसतं आहे की कंपनीनं शून्य सहिष्णू धोरण, झिरो टॉलरन्स पॉलिसी जी ॲडॉप्ट केलेली आहे त्याच्यामध्ये पण लूप होल्स होते. आणि म्हणून आता नाशिकमधल्या प्रकरणातले जे माझ्याकडचे इन्साईट्स आहेत की जे अत्यंत धक्कादायक आहेत, राईट, की टी सी एसमध्ये काय घडलं हे जे पोलिसांनी नोंदवलं आहे ते महाराष्ट्राला माहिती नव्हतं. ते मी तुम्हाला आता पूर्ण तपशीलवार सांगणार आहे. पण त्याच्या आधी आत्ता मात्र म्हणजे डोळे उघडल्यानंतर टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसनं लैंगिक छळाच्या नाशिकमधल्या ह्या प्रकरणानंतर जे आरोप आहेत की नाशिक कार्यालयातील 8 महिला कर्मचारी ज्यांचं वय वर्ष अवघा 18 ते 25 आहे, त्यांना वरिष्ठ सहकार्याकडून मानसिक आणि लैंगिक छळ झाला, अनुचित स्पर्श झाले, अपमानजनक टिप्पणी झाली, स्टॉकिंग झालं आणि जबरदस्तीनं धर्मांतरण करण्याचा प्रयत्न झाला. काही आरोपामध्ये महिलांना नमाज पढण्यासाठी, रोजा ठेवण्यासाठी दबाव आणला गेला, गायींचे मांस खाण्यासाठी भाग पाडलं, हिंदू धर्माची थट्टा करणं आणि वैयक्तिक फोटो व्हिडिओ काढून ब्लॅकमेल करणं याचा समावेश आहे. पुढं या सगळ्या प्रकरणामध्ये या तक्रारी मार्च-एप्रिल 2026मध्ये नाशिकच्या डिओलाली कॅम्प पोलीस स्टेशनमध्ये दाखल झाल्यात. एकूण 9 FIR दाखल आहेत, 8 महिला आणि 1 पुरुष कर्मचाऱ्याची. हे प्रकरण 2022पासून सुरू होतं आणि कंपनीच्या एच आर विभागानं याकडे दुर्लक्ष केलं. त्यामुळे आता कंपनीच्या एच आरला जसं अटक केली आहे तशीच ह्या मॅनेजमेंटमधल्या महत्त्वाच्या लोकांना अटक करायला हवी. कारण काय आहे, टी सी एसमध्ये ले ऑफ होणं किंवा वेगळ्या मल्टीनॅशनल कंपनीजमध्ये ले ऑफ होणं ही खूप कॉमन गोष्ट झाली आहे. वर्कफोर्स हा वापरा आणि फेकून द्या अशा पद्धतीनं तुम्ही वापरत आहात. समजा
एखादा कर्मचारी स्वतःच्या कष्टानं एका विशिष्ट पातळीवरती सॅलरी घेण्याच्या पातळीवर पोचला की त्याला काढून टाकण्यासाठी वेगवेगळ्या पद्धतीच्या ज्या काही यंत्रणा वापरतात, त्यात HR जेवढी जबाबदार असते तसंच मॅनेजमेंटची धोरणं असतात. त्यामुळे ह्या सगळ्या प्रकरणामध्ये केवळ HRनं दुर्लक्ष केलं म्हणून HRला अटक करून TCS सारख्या कंपनीतल्या मॅनेजमेंटकडे दुर्लक्ष करणं काही योग्य होणार नाही. अर्थात त्यांची त्याच्यात रिस्पॉन्सिबिलिटी आहे का नाही तेच चेक करावं लागेल. अटक झालेल्यामध्ये जे 7 जण आहेत त्यात तौसिफ अत्तर, निदा खान जो अद्याप फरारी असल्याचं दिसतंय, दानिश शेख, आसिफ अन्सारी, शफी शेख, रजा मेमन, शाहरुख कुरेशी या सगळ्यांचा समावेश आहे. IBN कलम अंतर्गत बलात्कार, लैंगिक छळ, धार्मिक भावना दुखवणं अशा पद्धतीचे गुन्हे दाखल झाल्यानंतर TCSचे CEO आरती सुब्रमण्यम यांच्या नेतृत्वामध्ये उच्चस्तरीय अंतरिम चौकशी सुरू करण्यात आलेली आहे. टाटा सन्सचे चेअरमन एन चंद्रशेखरन यांनी त्याला गंभीर, चिंताजनक आणि दुःखद, ग्रेवली कन्सर्निंग अँड अँग्विशिंग असं म्हटलेलं आहे. पण हे सगळं घडल्यानंतर आहे. याचा अर्थ असा की टाटा अंतर्गत एक मेकॅनिझम, कारण ह्यापूर्वी जर HRनी तुमचं ऐकलं नाही तर HRनं न ऐकलेल्या बाबीवरती पुढं काम करण्यासाठी तुमच्याकडे यंत्रणा काय? HR जे सांगतं तेच तुम्ही तिथे फीड करता आणि त्याच्यावरती अत्यंत चुकीच्या पातळीवरती कर्मचाऱ्यावरती जे कार्यक्षम लोक आहेत त्यांच्यावरती कारवाई झाल्याची मी कित्येक उदाहरणं पाहिलेली आहेत. कारण त्याचं इमिडिएट बॉसबरोबर जमलं नाही किंवा HRनं चुकीची माहिती दिली. कारण HR शेवटी त्याचा तोच उद्देश आहे की आपला जो इमिडिएट बॉस आहे त्याच्या हिताचं रक्षण करणं. आणि त्यामुळे NITS नॅशनल इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी एम्प्लॉईज सिनेट या कर्मचारी संघटनेनं केंद्रीय श्रम मंत्रालयाकडं TCSची पॉश अनुपालन समितीची तपासणी करण्याची मागणी केलेली आहे. पूर्ण कंपनी स्तरावरती ऑडिट आणि महाराष्ट्रातील इतर IT कंपन्यांची सुद्धा तपासणी होण्याची गरज आहे आणि मी त्यांच्या मताशी सहमत आहे. फक्त पुन्हा एकदा पॉशचा जो गैरवापर होतो त्याच्याबद्दल पण कुठे ना कुठेतरी त्याची योग्य ती दखल घ्यायला हवी. या सगळ्या याच्यामध्ये लैंगिक छळ, सेक्शुअल हॅरॅसमेंट, 2 धार्मिक असंवेदनशीलता आणि असे जे मुद्दे आहेत, आत्ता मी तुम्हाला पोलिसांचा जो अंतर्गत रिपोर्ट आहे तो सांगितल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की हे प्रकरण किती गंभीर आहे. देवळाली कॅम्प पोलीस ठाणे स्टेशन गुन्हा नंबर सो अँड सो, राईट. सदर गुन्ह्याची थोडक्यात हकीकत अशी की जो पोलिसांचा रिपोर्ट आहे माझ्या हातामध्ये, राईट, तो इंटरनल रिपोर्ट आहे. त्यामुळं त्यातला तेवढाच भाग मी तुम्हाला सांगणार आहे जो तपासाच्या दृष्टीनं सार्वजनिक आहे, अन्यथा नाही. जुलै 2022 ते 2026 दरम्यान TCS कंपनी नाशिक इथं काम करणारे आरोपी दिनेश शेख, तौसिफ अत्तार, निदा खान यांनी कंपनीमध्ये काम करणारी फिर्यादी महिला हिच्यासोबत वेळोवेळी हिंदू धर्मातील देवताबद्दल आक्षेपार्ह बाबी सांगून फिर्यादीच्या धार्मिक भावना दुखावल्या. तसेच आरोपी नामे तौसिफ अत्तार यानं फिर्यादी महिलेसोबत जवळीक निर्माण करून तिला लग्नाचं वचन देऊन तिच्यासोबत वेळोवेळी शारीरिक संबंध ठेवले. तसेच आरोपी नामे दिनेश शेख याने फिर्यादीचे व आरोपी तौसिफ अत्तार याच्यासोबत शारीरिक संबंध असल्याची माहिती इतरांना सांगून बदनामी करणार अशी धमकी देऊन लैंगिक सुखाची मागणी केली. तसंच त्याने फिर्यादीसोबत वेळोवेळी कंपनीच्या ऑफिसमध्ये, लॉबीमध्ये पकडून फिर्यादीस लज्जा निर्माण होईल असं वर्तन करून विनयभंग केला. आता ही बाब HRला त्यांनी सांगितली होती असं त्याच्यात म्हटलं आहे, पण HRनं लक्ष दिलं नाही. सो HR नावाच्या यंत्रणेमधले, म्हणजे हे कुठल्या व्यक्तीबद्दल नाही आहे आणि अगेन कुठल्या कंपनीबद्दल नाही आहे, पण जनरल, तर त्याच्यावरती पण असं दिसतं आहे की कुठेतरी आणखीन व्यापक पातळीवरच्या नियंत्रणाची गरज आहे. गुन्हा क्रमांक 2, सदर गुन्ह्याची हकीकत अशी की मे 2023 ते 2026 दरम्यान TCS कंपनी नाशिकमध्ये काम करणारे आरोपी रजा मेमन याने फिर्यादीसोबत सलगी करण्याच्या उद्देशानं जाणीवपूर्वक फिर्यादीच्या मनास लज्जा वाटेल अशा पद्धतीनं वेळोवेळी ऑफिसमध्ये काम करत असताना फिर्यादीकडे रोखून पाहणे, स्पर्श करणे, तसंच फिर्यादीच्या वैवाहिक आयुष्याबद्दल लज्जास्पद होईल असं बोलत राहिला. तसेच आरोपी शाहरुख कुरेशी याने सुद्धा फिर्यादी ही साडी नेसून आली असता फिर्यादीच्या मनास लज्जा वाटेल अशा पद्धतीनं रोखून पाहत व फिर्यादीस फिरण्याकरिता येण्याबाबत विचारले. सदर आरोपीच्या प्रकरणाबाबत फिर्यादीने कंपनीतील हेड ऑफिसर आरोपी अश्विनी चैनानी यांना वारंवार तोंडी तक्रार दिली असता त्यांनी फिर्यादीच्या विनयभंगाच्या तक्रारीची दखल न घेता रजा मेमन, शाहरुख यांच्या कृतीस चितावणी दिली. आणि असे जवळपास माझ्याकडं 9 केसेसचे तपशील आहे. या सगळ्यांमधनं काय दिसतं आहे की जे काही घडलं आहे त्याच्यामध्ये कंपनी अंतर्गत जी काही मेकॅनिझम हवी होती तीही टाटासारख्या कंपनी अंतर्गत ती नाही आहे. आणि म्हणून ती नसल्याचा गैरफायदा ज्या पद्धतीनं घेतला गेला आणि ज्या पद्धतीनं हे सगळं प्रकरण सामोरे आलं त्याच्यानंतर आपण एकच म्हणू शकतो की या प्रकरणामध्ये टाटाचं मॅनेजमेंट कुठे ना कुठेतरी जबाबदार आहे. त्यांनी याची जबाबदारी स्वीकारायला पाहिजे. जर हे प्रकरण आता कारण हे कथित आरोपी आहेत, कारण तो नैसर्गिक न्यायाच्या तत्त्वाचा भाग आहे त्याप्रमाणे,
आणि त्यामुळं ते जोपर्यंत आरोप आहेत आणि त्या आरोपाची निश्चिती होण्याच्या दरम्यान जर पोलिसांना असं कुठेही लक्षात आलं की ह्या सगळ्या प्रकरणामध्ये TCSचं मॅनेजमेंट याला जबाबदार आहे, दे मस्ट हॅव टू बी टेक अ कॉग्निझंट ॲक्शन अगेन्स्ट देम. कॉग्निझेबल तुम्ही जोपर्यंत त्याच्या संदर्भात कारवाई करणार नाही तोपर्यंत ही फक्त HR हेडपर्यंतचीच मर्यादित अशा स्वरूपाची कारवाई राहील. आम्ही पण मागच्या वेळेला ते TCSचं नाव यासाठी टाळलं होतं की शेवटी नाशिकमध्ये एक IT कंपनी आलेली आहे आणि त्या IT कंपनीमधल्या तरुणांना जो रोजगार मिळतो तो नाशिकमधल्या मुलांना मिळत असावा किंवा नाशिकमध्ये एक IT कंपनी आहे त्या दृष्टीनं. पण जेव्हा ते आता नाव सार्वजनिक झालं आहे आणि टाटानं त्या संदर्भामध्ये एक चौकशी समिती नेमली त्याच्यानंतर आता ह्याची व्यापक पातळीवरती चर्चा होण्याची गरज आहे. सो थांबूया आपण इथे. माझा प्रयत्न आहे जे घडतंय जसं घडतंय ते व्यापक पद्धतीनं तुम्हाला सांगावं आणि ते सांगताना कुठलाही आडपडदा न ठेवता जे घडलंय तसं सांगावं. थँक्यू.